विद्यार्थ्याचा उद्या परीक्षा आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधतायत थेट. हॅलो हॅलो. हा सर. अरे बाबा काय किती लोकांना लागलंय? सर 15 ते 16 लोकांना लागलेलं आहे. अच्छा. हा आणि मेजर म्हणजे असं 12 ते म्हणजे मला आता एक्झॅक्ट नाही पण 14-15 जण तर माझ्या समोर ते हे उचलत नव्हते नाही का. बर. आणि तो सर कारवाला एकदम भरधाव होता. चहाच्या हॉटेलवर थांबलो होतो तो अचानक मध्ये येऊन घुसला बर मला. बर. आणि सर उद्या पण मला तिथे आता ट्रीटमेंट चालू आहे तिथं? हा सर ट्रीटमेंट चालू आहे. उद्या माझा पेपर आहे सर MPSCचा. अच्छा. हा ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. ते करू व्यवस्था आपण. हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टरांशी पण बोलतो आणि तिथे काय जी मदत लागेल ती करू. हा सर. हा ओके. हा ठीक आहे ठीक. ओके. ठीक आहे सर. हा साहेब. हा तुम्ही तो बघा तिथं त्यांना काय मदत लागते ती. हा हो साहेब, हो बघतो. बर बर. हो चालेल साहेब, थँक्यू. डॉक्टर कोण आहे तिथे? मोडक डॉक्टर म्हणून आहे डॉक्टर इथे. बर हा 3 मुली होत्या, 9 मुलं होती. त्याच्यातल्या 3 मुलींना जास्त फ्रॅक्चर आहेत आणि 1 मुलगा पण फ्रॅक्चर आहे. बर. हा तर त्यांना आता जी काही असेल ती आम्ही मदत करतो साहेब. हो ते आपण सगळं करू. त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. हा हो चालेल साहेब. ते डॉक्टरांची पण माझं नंतर बोलणं करून द्या. हो चालेल साहेब, करून देते. हा हो ओके. हो चालेल साहेब, थँक्यू. हा, ओके ओके. खर तर आत्ताच जो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो आहे तो जखमीशी संवाद साधलेला आहे. त्या बाबतीमध्ये त्यांना जो आहे तो शब्द सुद्धा दिलेला आहे. आणखी काय बोलणं झालं तुमचं? काय तुम्हाला वाटतं? शिंदे साहेबांनी चौकशी वगैरे केली माझ्या तब्येतीबद्दल आणि त्यांनी सांगितलं की मदत करेल मी तुला लागेल म्हणजे उपचाराची वगैरे नाही. त्याबद्दल सरांचं थँक्यू. उद्या परीक्षा आहे, तुम्ही त्यांना सांगितलं की तुमची परीक्षा आहे उद्या. त्यानंतर त्यांचं काय म्हणणं होतं? कारण का MPSCची परीक्षा सहसा परत घेत नाही. तुम्हाला देखील ते तसं वाटतंय का उपमुख्यमंत्री सगळ्यात आयोगाला सांगतील किंवा आयोगाच्या अध्यक्षांशी आयुक्तांशी बोलतील? हा सर, शिंदे साहेबांनी सांगितलं की बोलतो. विश्वास आहे. त्यांनी सांगितलं की बोलतो म्हणून. ठीक आहे. खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आत्ताच या विद्यार्थ्यांनी जो आहे तो संवाद सुद्धा साधलेला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे की मी या बाबतीमध्ये पुढे बोलतो. दादा, तुम्ही आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बोललात. MPSCच्या परीक्षेबाबत त्यांनी काही शब्द दिले? हा ठीक आहे. त्यांनी सांगितलं की तुला जे मदत लागेल ती करतो म्हणून. उपचाराबाबतीमध्ये त्यांनी काही सांगितलं? उपचाराबाबतीमध्ये काही खर्च? हा सांगितले त्यांनी तुला हॉस्पिटल डॉक्टरांशी बोलतो म्हणून सांगितलं. त्या जखमीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधलेला आहे आणि उपचारासाठी जो आहे तो शब्द सुद्धा दिलेला आहे. आणि एकंदरीत या बाबतीमध्ये उद्या जी MPSCची कंबाईनची परीक्षा आहे त्या बाबतीमध्ये मी आयोगाशी बोलतो असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न दोन्ही टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यातील सदाशिव पेठेत एका भरधाव वेगात आलेल्या कारनं चहा पिणाऱ्या काही विद्यार्थ्यांना जे आहे ती जोरदार धडक दिलेली होती आणि यामध्ये जवळपास 12 जण जखमी झालेले होते. त्यांच्यावरती आता काही जणांवरती मोडक हॉस्पिटलमध्ये, काही जणांवरती दीनानाथ मंगेशकर, काही जणांवरती संजीवनी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मोडक हॉस्पिटलमधील काही विद्यार्थ्यांशी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधलेला आहे. ज्यांनी संवाद घडून दिलेला आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, उपमुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिले? आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद केलेला आहे. विद्यार्थ्यांना जो काही आर्थिक मदतीचा म्हणजे उपचारासाठी लागणारा खर्च आहे त्याची शब्दांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते पूर्तता करण्याचं काम आमचं आहे. सो आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्याची पूर्ण काळजी घेऊ की ह्यांना कुठलाही तकलीफ होणार नाही. आणि साहेबांनी जसा शब्द दिलाय तो पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे. त्याचप्रमाणे साहेबांनी उद्या ह्यांचे काही 9 जणांचे काहीतरी पेपर आहे कंबाईनचे ग्रुप C तर त्यासाठी काय करता येईल याचा सुद्धा साहेबांनी शब्द दिलाय. आता त्याच्यावर आपण वारंवार साहेबांकडून फॉलोअप घेऊयात आणि काय करता येईल याच्यासाठी मार्ग काढूयात. उद्या जे या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्याच्यासाठी जे आहे एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलेला आहे आणि यावरती कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल या बाबतीमध्ये चर्चा सुद्धा होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न दोन्ही टॉप न्यूज मराठी.